एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये शिवसेनेचं शिबिर। नाशिक जिल्ह्यातील शिवसेना बूथ प्रमुखांचं मार्गदर्शन या शिबिरात होईल। एकनाथ शिंदे यांच्या शिबिराच्या समारोपाला उपस्थिती लावणार आहेत। गौतमी पाटीलच्या नावे असलेल्या कार अपघात प्रकरणात एक अपडेट समोर आली। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलनं 4 दिवसांपूर्वी स्वीकारलेलं आहे। त्यानंतर गौतमी पाटीलचा पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही। गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्यासंदर्भात पत्र होतं। पुण्यात गौतमी पाटीलच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणाची अपडेट आहे। जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांना सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही दाखवलं। खेड शिवापूर टोल नाका, नवले ब्रिज पेट्रोल पंप, एका हॉटेलमधील सीसीटीव्ही दाखवलाय। गौतमीच्या कारची रिक्षाला धडक, गौतमीच्या अडचणीत वाढ, गौतमी गाडीत नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव, रोहित पवारांचा आरोप। 30 सप्टेंबरला नृत्यांगना गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारनं रिक्षाला धडक दिली। या अपघातात रिक्षा चालक गंभीररीत्या जखमी झालाय। या अपघात प्रकरणी गौतमीला पुणे पोलिसांनी नोटीसही बजावली आहे। अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती असं पोलिसांचं म्हणणं आहे। तर गौतमीवर कारवाई करा या मागणीसाठी रिक्षा चालकाच्या मुलीनं मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। यावेळी अपघात प्रकरणी डीसीपींना सूचना देतानाचा चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही। अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला चला, तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होता का भूत ड्राईव्ह करत होता? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, मग ती गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील, तिला नोटीस द्या। त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा, तू अशी गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं म्हणा, तुम्ही लक्ष द्या। अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचं म्हणत रोहित पवारांनी आता टीका केली आहे। तर रोहित पवारांनी मला शिकवू नये असं प्रत्युत्तर यावर चंद्रकांत पाटलांनी दिलंय। दरम्यान तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही। आणि गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे। दोषी असेल त्यावर कठोर कारवाई सुद्धा झाली पाहिजे। त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे। पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणार नाही, असा सवाल रोहित पवारांनी ट्विटद्वारे विचारला। रोहित पवारला काय कारणंद आहे? लय नेता व्हायला लागला। मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही। निलेश धायबळ विषयामध्ये मी काय केलं ते काही जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय। दरम्यान अपघातानंतर जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांकडून गौतमीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। गौतमी पाटीलला अटक करा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं। तर माझ्या वडिलांच्या उपचाराचा खर्च आरोपीनं करावा अशी मागणी रिक्षा चालकाच्या मुलीनं केली आहे। गाडी पोलीस स्टेशनला टोईंग करून कुणी आणली असाही सवाल करण्यात आला। गाडीची टोईन करून घेऊन गेला, त्याला बोलवलं कुणी, तो आला कसा, त्याने नेली कुठे, या सगळ्याबद्दलचं एकदम छडा ते लावणार आहेत असं सरांनी तरी मला आश्वासन दिलेलं आहे। आरोपींच्या साईटून कोणीही कधीही आलेलं नाहीये, पण माझी मागणी अशी आहे, जे काही हॉस्पिटलचं बिल होईल 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख ते त्यांनी देणं गरजेचं आहे। पोलीस कार अपघात प्रकरणी विशेष अधिकारी नेमणार आहे। अपघातानंतर क्रेन कुणी बोलावली याचाही तपास होणार आहे आणि सर्व सीसीटीव्ही सुद्धा तपासले जाणार आहे। दरम्यान हा सगळा तपास रिक्षा चालकाच्या मुलीलाही दाखवला जाणार आहे।